जुन्नर तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन या डॉक्टरांच्या संघटनेचा वार्षिक पदग्रहण सोहळा नारायणगाव येथे नुकताच पार पडला। नेलायम गार्डन येथे झालेल्या या शानदार सोहळ्यात नवनिर्वाचित अध्यक्ष डॉक्टर प्रशांत काचळे यांनी मावळते अध्यक्ष डॉक्टर प्रसाद शिंगोटे यांच्याकडून अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली। जुन्नरचे उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। नारायणगावच्या सरपंच डॉक्टर शुभदा वावळ, उपसरपंच बाबू पाटे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शरद लेंडे, शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख माऊली खंडागळे, ट्रस्ट अध्यक्ष डॉक्टर प्रदीप जोशी, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सर्पदंशतज्ञ डॉक्टर सदानंद राऊत, डॉक्टर समीर डेरे, JTMPचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष डॉक्टर आनंद सराईकर व डॉक्टर हेमा अडसरे, सचिव डॉक्टर प्रवीण शिंदे व डॉक्टर सारिका फुलवडे, खजिनदार डॉक्टर संतोष भोर व डॉक्टर मयुरी पाटील तसेच JTMPचे सर्व माजी अध्यक्ष व सभासद डॉक्टर्स या सोहळ्यासाठी उपस्थित होते। दीपक प्रज्वलन झाल्यानंतर नवीन कार्यकारिणीने सूत्रे स्वीकारली। डॉक्टर प्रताप रोहकले यांनी प्रास्ताविक केले। डॉक्टर सारिका फुलवडे यांनी उपस्थितांचे आभार मानले। डॉक्टर स्मिता डोळे, डॉक्टर विनायक अडसरे, डॉक्टर मयूर पांचाळ, डॉक्टर सचिन हांडे, डॉक्टर धीरज तोडकर, डॉक्टर पल्लवी पांचाळ व नारायणगाव डॉक्टर्स असोसिएशनने कार्यक्रमाची व्यवस्था पाहिली। किशोर वारोळे, शिवजन्मभूमी न्यूज, नारायणगाव। सोपं नसतं मागेल त्याला मागेल ते देत जाणं आणि सोपं नसतं झाड होणं। आदरणीय सर्व अतिथी, आपल्या कर्तृत्वाने आपण असे झाड झाला आहात। JTMP तर्फे आपले खूप खूप स्वागत। आता 2025-26 मध्ये JTMP सदस्यांना भरपूर कार्यक्रमांची मेजवानी देऊन वर्षभर ऍक्टिव्ह आणि आनंदी ठेवणाऱ्या JTMP अध्यक्ष वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर्देव महेश्वरः गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजम मंगलम पुंडलिकाक्ष मंगलम तनुहरी। सर्व JTMP सदस्यांचं मनपूर्वक आभार मानतो, अभिनंदन करतो। आजचा हा पदग्रहण समारंभ भव्य दिव्य स्वरूपामध्ये आपण सादर करत आहोत आणि अशा या प्रसंगाचं आपण सर्व साक्षीदार आहात। आज या अध्यक्षपदाचा जिरोटोप आपण डॉक्टर प्रशांत काचळे यांच्या मस्तकी पाणी घालत आहोत आणि ते अध्यक्षपदाचं काम अतिशय छान करतील यात कुठलीही माझ्या मनामध्ये शंका नाही आणि आपण सर्व NDA परिवार त्यांना साथ देणार आहोत। डॉक्टर प्रमिला जुन्नरकर आणि डॉक्टर आनंद शेळखंडे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण 1 मिनिट शांतपणे उभे राहूया। ओम शांती। सर्वप्रथम या प्रतिष्ठित जबाबदारीचे सूत्रे स्वीकारल्याबद्दल आपले मनपूर्वक अभिनंदन। डॉक्टरांच्या असोसिएशनचे नेतृत्व करणे ही केवळ प्रशासकीय भूमिका नाही, तर ती विश्वास, सेवा आणि दूरदृष्टी यांची जबाबदारी आहे। डॉक्टर्स असोसिएशन ही आपल्या व्यावसायिक समुदायाचा कणा आहे। ती एक विचारमंच आहे, तिथे प्रत्येकाचा आवाज ऐकला जातो, समस्या मांडल्या जातात आणि सामूहिक प्रगती साध्य केली जाते। ती आपल्या व्यवसायाची प्रतिष्ठा जपते, कोणताही डॉक्टर अडचणीच्या वेळी एकटा पडू देत नाही। आपले असोसिएशनचे नाव व प्रतिष्ठा आपल्या काही सदस्यांनी खूप मोठे केले आहे। उदाहरणार्थ आपले स्वर्गीय पद्मश्री डोळे बाबा यांनी कित्येक लाख नेत्रहीन रुग्णांना दृष्टी दिली व दुसरे नाव म्हणजे आपले आदरणीय डॉक्टर सदानंद राऊत सर, जे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सर्पदंश तज्ज्ञ आहेत। यांनी कित्येक रुग्णांना जीवदान देऊन असंख्य लोकांचे संसार वाचवले। अशा असोसिएशनचे नेतृत्व तुमच्याकडे आले आहे, मला खात्री आहे आपण ती पार पाडाल। एकता हीच आपली खरी ताकद आहे। जेव्हा डॉक्टर एकत्र उभे राहतात तेव्हा आपण अधिक प्रभावीपणे आपले हक्क मांडू शकतो, संकटाच्या काळात सुरक्षित राहतो, आरोग्य व्यवस्थेत सकारात्मक बदल घडवू शकतो
आपल्या नेतृत्वाने सर्व सदस्यांमध्ये समावेशकता, परस्पर आदर आणि सहकार्य वाढवले पाहिजे. आजच्या वैद्यकीय व्यवसायात केवळ क्लिनिकल कौशल्य पुरेसे नाही, तर कायदेशीर नियमांचे पालन करणेही अत्यावश्यक आहे. बॉम्बे नर्सिंग होम ॲक्ट, अग्निसुरक्षा नियम, सांडपाणी आणि बायोमेडिकल वेस्ट व्यवस्थापन हे सर्व सुरक्षित व नैतिक प्रॅक्टिससाठी आवश्यक आहे. असोसिएशन यामध्ये मार्गदर्शकाची भूमिका बजावू शकते. जागरूकता कार्यक्रम आयोजित करणे, नियम सोप्या भाषेत समजावून सांगणे, सदस्यांना पालन करण्यात जर काही अडचण येत असेल तर मदत करणे, तसेच आवश्यकतेनुसार संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधून डॉक्टरांच्या अडचणी मांडल्या पाहिजेत. आरोग्य कर्मचाऱ्यावर होणारा हिंसाचार ही एक गंभीर आणि वाढती समस्या आहे. यासाठी पूर्वतयारी आवश्यक आहे. रुग्णांनी त्यांच्या नातेवाईकांशी चांगला संवाद, योग्य डॉक्युमेंटेशन आणि हॉस्पिटल सुरक्षा व्यवस्था यावर भर दिला पाहिजे. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं लिमिट आपण ओळखलं पाहिजे. अशा प्रसंगामध्ये आपल्या तालुक्यातील लोकप्रतिनिधी अगदी स्वर्गीय आमदार वल्लभशेठ बेनके, माजी आमदार अतुलशेठ बेनके तसेच विद्यमान आमदार शरद सोने यांनी असोसिएशनला नेहमीच मदत केली आहे. त्यांच्याकडून अशाच प्रकारच्या मदतीची व पाठिंब्याची अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो. त्याचप्रमाणे पोलीस प्रशासनाने सुद्धा अशा काही कटू प्रसंगामध्ये डॉक्टरांना संरक्षण देऊन सहकार्य करावे, अशा प्रकारची असोसिएशनच्या वतीने आपणास विनंती करतो. आपण लाईफ मेंबरशिप फीमध्ये थोडंसं रिव्हिजन करण्याचा विचार करत आहोत. ते फी वाढण्या अगोदरच आपल्या तालुक्यात जे डॉक्टर काम करतात परंतु आपले सदस्य नाहीत, त्यांना लवकरात लवकर एनरोल करून घ्यावे. आपली असोसिएशन आज 40व्या वर्षात पदार्पण करीत आहे, परंतु आपणाकडे हक्काची जागा नाही. आपले सर्व कार्यक्रम उदाहरणार्थ पदग्रहण, CME, कल्चरल इव्हेंट, स्पोर्ट आणि कॉन्फरन्स पुढे अशी इमारत नाही. ह्या गोष्टी आपल्याला फुकट मिळणार नाही आहेत, तर आपण सर्वांच्या खिशाला झळ बसणार आहे, पण ते केल्याशिवाय हे शक्य पण नाही आहे. डॉक्टर अनेकदा स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्याला प्राधान्य देणे गरजेचं आहे. डॉक्टरांकरिता हेल्थ चेकअप कॅम्प, ताण व्यवस्थापन कार्यक्रम आणि बर्नआउटबाबत जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे. आमच्या असोसिएशनचे ट्रस्ट सेक्रेटरी डॉक्टर संदीप काकडे, व्हाईस चेअरमन डॉक्टर राहुल तांबे, खजिनदार डॉक्टर नारायण राठोड, तसेच आमचे संचालक मंडळ डॉक्टर अशोक बंगाल, डॉक्टर निलेश थोरात, डॉक्टर नागेश इंगरे, डॉक्टर महादेव वाणी, डॉक्टर युवराज धमाले, डॉक्टर योगेश तांबे, डॉक्टर आदित्य कुलकर्णी, डॉक्टर अमित करपे हे सर्वजण चेंज रिपोर्ट, ऑडिट, ATची रिन्युअल, नवीन लाईफ मेंबर्स एनरोल करणे व गरजू आणि अडचणीत आलेल्या सदस्यांना मदत करणे हे काम अत्यंत वेगाने करीत आहेत. लवकरच एक GBM घेऊ, त्यात बरेच विषयावर चर्चा करायची आहे. मागील वर्ष डॉक्टर प्रसाद शिंगोटे, डॉक्टर विशाल आमले व त्यांच्या टीमने खूप चांगले केले. हे वर्ष त्यांच्यापेक्षा काखणभर सरस असेल याची मला खात्री आहे. गुड स्टार्ट इज हाफ डन. आम्हा सर्वांना JTMBचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर भरत गोलप, तसेच आमच्या JTMB ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर आनंद कुलकर्णी सर, तसेच डॉक्टर चंद्रकांत कंसे, डॉक्टर चंद्रशेखर वलवणकर, डॉक्टर फडतरे ह्या सिनियर मेंबरबद्दल आम्हास कायम आदर असेल. त्याच्यामध्ये अजून 2 नावं महत्त्वाची आहेत, म्हणजे डॉक्टर अनिल शेवाळे, सुनील शेवाळे आणि डॉक्टर शशिकांत गुळवे, कारण त्यांचे या असोसिएशनसाठी मोलाचे योगदान आहे. आमची असोसिएशन फक्त डॉक्टर व त्यांचेच हित बघत नाही, तर राष्ट्रीय आपत्तीच्या वेळी कायम धावून जाते. उदाहरणार्थ किल्लारीचा भूकंप असो, नाही तर भुज येथील भूकंप असो, अक्षरशः 8-8 दिवस तिथे आमच्या डॉक्टर्स टीमने काम केलेलं आहे. किंवा एक महाप्रलयकारी भूकंप आला, महाप्रलयकारी पूर आला होता 2005मध्ये सप्टेंबरमध्ये. त्यावेळेला आमची सर्व टीम कोल्हापूरला जाऊन खूप सारी मदत दिलेली आहे. तसेच वैद्यकीय पण त्यांचं आरोग्य पाहिलेलं आहे. थोडक्यात काय तर अशा असोसिएशनचं नेतृत्व प्रशांत तुमच्याकडे आलेलं आहे, त्यामुळे तुमची जबाबदारी खूप वाढलेली आहे. थोडक्यात काय तर अध्यक्ष म्हणून आपले नेतृत्व व्यावसायिकता आणि संवेदनशीलता, शिस्त आणि आनंद, जबाबदारी आणि समावेशकता याचा समतोल साधणारा असावा. केवळ एक संस्था नव्हे तर एक कुटुंब तयार करा, जे एकमेकांना आधार देते, संरक्षण करते आणि एकत्र वाढते. आपल्या अशा कार्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीमराय. पूर्ण टीम पुढील कार्यात कार्यरत असणार आहे.
आमचा कार्यकाल विविध क्षेत्रांमध्ये आम्ही काम करण्याचे ठरविले आहे, जे की गेली 40 वर्ष आपली संस्था आणि त्याचे अध्यक्ष करत आहेत. सामाजिक आणि आरोग्य क्षेत्रातील आरोहणासाठी आम्ही विद्यार्थी आणि त्यांच्या आरोग्य, व्यसनमुक्ती याच्याबद्दलची जनजागृतीचे व्याख्यान आयोजित करण्याचे योजले आहे. महिलांसाठी ॲनिमिया, कॅन्सर स्क्रीनिंग यांसारखे कॅम्प आयोजित करणार आहोत. रुग्ण आणि डॉक्टर संबंधांचे आरोहणाचा विचार केला तर ह्यातील कटुता आता जास्त बाहेर येत आहे. आपण पाहत असाल की डॉक्टर आणि डॉक्टरांच्या कर्मचाऱ्यांबद्दलचे वेगवेगळ्या बातम्या आपण पेपरमध्ये वाचतो, परंतु रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातील संवाद कसा चांगला होईल याच्यावर भर देण्यासाठीचा विचार यावर्षी केला जाणार आहे. निसर्ग आणि पर्यावरण की ज्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही याच्या आरोहणासाठी एक डॉक्टर एक वृक्ष हे अभियान आम्ही यावर्षी राबवणार आहोत. पोल्युशन अवेअरनेससाठी देखील आम्ही कॅम्पेन वेगवेगळ्या संस्थांमार्फत घेणार आहोत. डॉक्टरांचा व्यवसाय आणि त्याला पूरक गोष्टींमध्ये नॉलेजबद्दलचे आरोहणाचा विचार केला तर स्ट्रेस मॅनेजमेंट वर्कशॉप, मेडिको लिगल अवेअरनेस ट्रेनिंग प्रोग्राम, CME, डिझास्टर मेडिकल मॅनेजमेंट टास्क फोर्स स्थापन करण्याचा वेगवेगळ्या 4ही झोनमध्ये ट्रस्ट आणि या वर्षाच्या वर्किंग कमिटीचा मानस आहे. डॉक्टर आणि त्यांचे कुटुंबीय हे कायमच कामात व्यग्र असतात, तर त्यांच्यासाठी विरंगुळा म्हणून सहली, ट्रेकिंग, स्काय गेझिंग, कल्चरल इव्हेंट्स, इनडोअर आउटडोअर स्पोर्ट्स याचे आयोजन करण्यात येणार आहे. आणि याकरता मला आपल्या सर्वांचे मार्गदर्शन व सपोर्ट असेल यात तिळमात्रही मला शंका नाही. त्यामुळे यापुढे मी माझी कार्यकारिणी स्वागतासाठी इथे पाचारण करणार आहोत. आपल्या सर्व कार्यकारिणीने लवकरात लवकर आपले स्वागतासाठी या स्टेजसमोर यायचे. जसं मी नाव पुकारेल तशा आपल्या कमिटीजनी पुढे यायचे. नेक्स्ट स्लाइड प्लीज. जसं मी सांगितलं की आरोहण ही आमची या वर्षाची थीम आहे, तशी नारायणगाव झोनकडे जशी ही धुरा आली त्यावेळी आमचा विचार आला की ह्या वर्षासाठी आपलं नाव काय असावं या ग्रुपचं. तर ट्रेंड सेटर्स, की या वर्षी काहीतरी वेगळा ट्रेंड सेट करूयात. गुलाब पुष्पांची किंवा बुकेची जागा पुस्तक आणि आपण झाडांनी देऊयात. आणि ही सुरुवात आजपासून आम्ही करत आहोत आणि या ट्रेंड सेटरचं सगळ्यांनी या ठिकाणी स्वागत करूयात. प्रेसिडेंट म्हणून मी स्वतः असताना मला अत्यंत कार्यशाली असे भेटलेले आहेत डॉक्टर आनंद सराईकर सर आणि डॉक्टर हेमा आडसरे. त्यांनी जागेवर उभं राहून सर्वांचं अभिवादन करावं. सेक्रेटरी डॉक्टर प्रवीण शिंदे आणि डॉक्टर सारिका फुलवडे. ट्रेझरर संतोष भोर व मयुरी पाटील. त्याच्यानंतर कॉन्फरन्स कमिटीला मी पुढे बोलवतो. अमेय डोके चेअरपर्सन, डॉक्टर रुचा मते चेअरपर्सन, डॉक्टर हनुमंत भोसले, डॉक्टर अर्चना सराईकर, डॉक्टर समीर डेरे, डॉक्टर प्रतीक पाटील, डॉक्टर शीतल भोर, डॉक्टर मुक्तांजली पोतरकर. स्टेजच्या समोर सर्वांनी उभं राहायचं आहे. जे TMPSC सदस्य त्यांचं गुलाब पुष्प सर्वांनी टाळ्या वाजून यांचं स्वागत करायचंय माझ्या ट्रेंड सेटरचं. आपण सर्वांनी एकाच जागेवर इथे उभं राहावं. जशी जशी नावं घेत जातील तसं तसं ॲड होत जावं. लेडीज कोऑर्डिनेटर डॉक्टर केतकी काचळे, जेंट्स कोऑर्डिनेटर डॉक्टर धीरज तोडकर, पब्लिक इमेज आणि मीडिया कमिटी डॉक्टर प्रताप रोतले जे की ह्या वर्षीचे प्रवक्ता आहेत, डॉक्टर अनुष्का शिंदे, डॉक्टर अनिल भोसले आणि डॉक्टर शुभदा वावळत्या ऑलरेडी विराजमान आहेत. त्यांनी त्या सरपंच असल्या तरी एक टीम मेंबर म्हणून त्या माझ्या विनंतीला मान देऊन खाली गेलेल्या आहेत आपल्या टीमच्या बरोबर उभं राहण्यासाठी. यापुढील कमिटी मी अनाऊन्स करतो. सोवेनियर कमिटी डॉक्टर स्मिता डोळे, डॉक्टर भालचंद्र पोतरकर, डॉक्टर स्मिता बंगाळ, डॉक्टर अनिल भोसले, डॉक्टर अनुप बोराडे, डॉक्टर पूजा गायकवाड, डॉक्टर संपदा तोडकर.
संतोष. डॉक्टर सविता भोसले, डॉक्टर सरिता थिटे, डॉक्टर प्रतिमा मेत्रे, डॉक्टर पियुष कुलकर्णी, डॉक्टर चिन्मयी शेवाळे, डॉक्टर पल्लवी कुटे. पुढची टीम अनाऊन्स केली की पहिल्या टीमने कृपया जागेवर जावं. ग्रीप कमिटी डॉक्टर सचिन हंडे, डॉक्टर स्नेहल गाडगे, डॉक्टर मिलिंद घोरपडे, डॉक्टर शलाका जोरी, डॉक्टर रुपेश कामठे, डॉक्टर दिगांता गुंजाळ, डॉक्टर नंदिनी गाडगे, डॉक्टर सुजाता गोरडे. योगेश जोरी, डॉक्टर संदीप गोसावी, डॉक्टर मयूर पांचाळ, डॉक्टर अभिलाषा धुमाळ, डॉक्टर योगेश पाटील, डॉक्टर संतोष शितकल, डॉक्टर उत्तमराव घोरपडे, डॉक्टर प्रवीण दानापुणे, डॉक्टर पल्लवी थोरात, डॉक्टर प्रियांका नायकोडी. MH14 GN 9849. डॉक्टर स्वप्नील मते, डॉक्टर पराग बांडे, डॉक्टर विनोद हांडे, डॉक्टर रौनक शेवाळे, डॉक्टर अक्षय शेलार, डॉक्टर प्रशांत शेलार, डॉक्टर तेजस बोळीज. डॉक्टर अभिजित काळे, डॉक्टर सुचित दुसाने, डॉक्टर प्रकाश गायकवाड, डॉक्टर अविनाश पोतरकर, डॉक्टर पंकज वावळ.